माधवी, मी तुझ्यासाठी कविता कशी लिहिणार? मग कोणासाठी लिहिणार आहात? नाही म्हणजे कोणासाठी नाही, कोणासाठीच नाही. नाही म्हणजे मी कविता कशी लिहू शकणार? नाही, मी नाही करू शकत. आणि तसाही मी किती बिझी आहे ना तुमच्या या विंटर पार्टीच्या व्यापात. हा आता बहाणे नका सांगू मला. नाही कारण नाही सांगत आहे माधवी, मी तर असंच हे बघा, मला एक गोष्ट सांगा की तुमची प्रेरणा कोण आहे? माझी प्रेरणा देवी सरस्वती. मी माणसांबद्दल बोलतीये. अच्छा, माणसांमध्ये भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद. मी तुमची प्रेरणा होणं तर दूर, तुम्ही माझ्याबद्दल साधा विचारही करत नाही. कमाले बाई. नाही माधवी, मी नेहमी विचार करतो, पण एका शिक्षकाच्या प्रेरणा तर अशाच असणार ना. वा, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात, हे सगळं लक्षात आहे. पण तुम्हाला हे लक्षात नाहीये की तुम्ही पती आहात आणि प्रत्येक पतीची प्रेरणा त्याची पत्नी असते. नाही, तू अगदी बरोबर बोलतेस की प्रत्येक पतीची प्रेरणा ही त्याची पत्नीच असते. मग पण पतीचा त्या कवितेशी काय संबंध? जर मी हे सिद्ध केलं की पतीचा संबंध कवितेशी असतो तर तुम्ही कविता लिहाल? हा लिहेन ना. जरा इकडे येऊन बसा. इथे बसा ना. बसा. आता जरा नीट बघा. ए बरोबर बी, बी बरोबर सी, तर ए बरोबर सी हे मानता ना तुम्ही? हो. आता पती पत्नींचा संबंध प्रेमाशी असतो, बरोबर? हो. आणि जर प्रेम चांगल्या शब्दात समजवायला गेलं तर त्याची कविता बनते. तर मग पतीचा संबंध कवितेशी आहे की नाही? हो. क्या बात आहे. काय गणिताच्या समीकरणाचं उदाहरण देऊन पतीचा संबंध कवितेशी जोडलाय. वा, मानलं माधवी, मानलं. मग तुम्ही आता कविता लिहिणार ना? हा लिहिन. शपथ. हळू. माधवी, तुम्ही बायकांनी आम्हा नवऱ्यांना चांगलं कामाला लावलं. चला, मी तरी शिक्षक आहे, कविता शिकवतो तर कविता लिहेन सुद्धा. मला तर हा विचार करून आश्चर्य वाटते की आमचे शास्त्रज्ञ अय्यर काय करतील. बबिता, मी समीकरणे लिहितो, रासायनिक समीकरणे. मी शास्त्रज्ञ आहे. ऑफकोर्स मला माहिती आहे की तू शास्त्रज्ञ आहेस. अच्छा ठीक आहे, हे सांग की तुझी प्रेरणा कोण आहे? प्रेरणा? मी कुठल्याही प्रेरणाला नाही ओळखत. प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. तुझ्या आयुष्यातली प्रेरणा कोण आहे? प्रेरणा? हो बबिता, हे पण काय विचारायला हवं. अरे, माझी प्रेरणा आहेत वांगे कुरुपू, कुंडी पेंडू रुमल, पिल्ला उल्ला कांडी, लिंगा स्वामी. काय? हा बबिता, माझी प्रेरणा वांगे कुरुपू, कुंडी पेंडू रुमल. एक सेकंड. इतके सगळे लोक तुझी प्रेरणा आहेत? बबिता, हे इतक्या सगळ्या लोकांचे नाव नाहीये. हे फक्त एकाच माणसाचं नाव आहे, VKP लिंगा स्वामी. खूप मोठे शास्त्रज्ञ होते. माझी प्रेरणा. म्हणजे मी तुझी प्रेरणा नाहीच आहे, हो ना? बबिता, तू तर माझे हृदय आहेस, माझ्या हृदयाचं स्पंदन. तू माझं सगळं काही आहेस. तू माझी पहिली प्रेरणा आहेस, बाकी सगळे नंतर. अशा बतावण्या करून नाही चालणार. बघ मेहता साहेबांना, ते कसे अंजली वहिनींना आपली प्रेरणा मानतात. किती छान छान कविता लिहितात ते त्यांच्यासाठी. तू माझ्यासाठी आतापर्यंत एक तरी शोध लावलायस? कुठला छोटासा तरी शोध लावलायस का माझ्यासाठी? बबिता, मी तुझ्यासाठी कविता लिहिणारा रोबोट बनवू शकतो, पण कविता नाही लिहू शकत. विज्ञान आणि कलेचा काहीच संबंध नाहीये. काय? ते सगळं मला नको सांगूस. तुला माझ्यासाठी कविता लिहावीच लागेल बस. आणि जर तू कविता लिहिली नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. बबिता, ऐक जरा मी काय म्हणतो ते. ठीक आहे, तू जिंकलीस, मी हरलो. बस, मी तुझ्यासाठी कविता लिहे ना. खरंच? देवा शपथ. मला माहित होतं तू माझ्यासाठी कविता लिहिशील. ओके, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. ओके. सगळेजण कविता लिहितायत.
समजत नाही हा सोडी सारखा माणूस कविता कशी लिहिणार? ओय अशी काय मोठी गोष्ट आहे? ओय तुझ्यासाठी कविता आता लिहून काढतो. कुठे आहे पेन पेपर? हा बोल सोनिये, काय लिहायचंय? रोशन, मी बोलणार आणि तू लिहिणार एम नाही चाले. तुला स्वतःची कविता लिहावी लागणार आहे. आणि तुला तर माहितीच आहे विंटर पार्टी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आहे. ओय माहितीये सोनिये, पण जसं जीपला ट्रकचा टायर नाही लागू शकत तसं सोडी आणि कविता. रोशन, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? ओय सोनिये, अफाट अमर्याद प्रेम आहे तुझ्यावर. ओय तू म्हणशील तर आता काही चिरून दाखवतो. काळी चिरायची गरज नाहीये. तू कविता लिहून आपलं प्रेम दाखव. आणि मेहता साहेब अंजली वहिनीसाठी कविता लिहू शकतात, तर तू का नाही लिहू शकत? ओय रोशन माय डार्लिंग, ओय जसं मी तुला रोज आय लव्ह यू सोनिये, आय लव्ह यू माय डार्लिंग बोलतो, मेहता साहेब बोलतात. हाय हाय रोशन, मेहता साहेब मला आय लव्ह यू का म्हणते? ओय मेहता साहेब तुला काय आय लव्ह यू म्हणतील? ओय अंजली वहिनींबद्दल बोलतो यार. ओय जसे मेहता साहेब अंजली वहिनींसाठी कविता लिहितात तसे मी तुला रोज आय लव्ह यू म्हणतो. ओ यार, प्रेम दाखवण्याच्या आपापल्या पद्धती आहेत यार. ते बधू मला नाही मालूम. तुला माझ्यासाठी कविता लिहावी लागेल म्हणजे लागेलच, ठरलं. ही काय शोकांतिका आहे यार. ओय रोशन डार्लिंग, जे सगळेच जण करतात तेच तुझ्या सुडीने पण करावं. ओय मी तर तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करेन. रोशन, तू माझ्यासाठी कविता लिहिणार तर हे पण तर वेगळंच आहे ना? ही गोष्ट पण बरोबर आहे सोनिये, अगदी बरोबर बोलतेस तू. तर मग वचन, तू कविता लिहिणार ना? ओय तुझा सोडी तुला वचन देतो. ओय तुझ्यासाठी अगदी झक्कास कविता लिहितो यार. तर मग लिह. ओ त्याच्यासाठी तर हातीभाऊंशी बोलावं लागेल. हे, हातीभाऊंशी का बोलावं लागेल? ओय सोनिये, हातीभाऊंकडे मी जाईन, त्यांना हे सगळं सांगेन. मग ते मला एक चांगलंच औषध देतील. मग त्यामुळे मी तुझ्यासाठी खूप साऱ्या कविता लिहीन. किती सोपं आहे ना? थँक्यू. रोशन, जर असे कुठलं औषध आहे तर त्याचा फायदा तुला तर नाही होणार, कारण त्यांना पण विंटर पार्टी मध्ये कोमल वहिनींवर कविता ऐकवायची आहे. कोमल, जरा जोर जोराने श्वासोच्छ्वास घे, म्हणजे तुझ्या मेंदूवर जरा ताण पडेल. हंस, हे काय करताय तुम्ही? मी चेक करतोय की तुझा मेंदू व्यवस्थित काम करतोय की नाही. हंस, माझा मेंदू एकदम ठीक आहे. मग तू मला पुन्हा पुन्हा कविता लिहायला का सांगतेस? अगं मी डॉक्टर आहे. मग डॉक्टरांना हृदय नसतं का? असतं ना. ते प्रेम नाही करत? करतात ना. ती माणसं नसतात? असतात ना. मग पण डॉक्टर कविता नाही लिहत, ते औषधं लिहून देतात. हंस, कविता लिहा, नाहीतर माझ्या काळजाचे तुकडे मग होतील. मी जोडून टाकेन, माझं कामच आहे ते. मी डॉक्टर आहे, पण मी कविता नाही लिहिणार. हे काय डॉक्टरची बडबड लावलीये? सोडी भाऊ मेकॅनिक असूनही कविता लिहू शकतात. अय्यर भाऊ शास्त्रज्ञ असूनही कविता लिहू शकतात. जेठा भाऊ बिझनेसमन असूनही कविता लिहू शकतात. भिडे भाऊ शिक्षक असूनही कविता लिहू शकतात. मग तुम्ही डॉक्टर असताना कविता का नाही लिहू शकत? काय बोलते? सगळ्यांनी मान्य केलं? हो, आणि मान्य केलं नसेल तर करतील. हंस, तुम्हाला कविता लिहावीच लागेल प्लीज. नाही कोमल, नाही. नाही कोमल, नाही. नाही कोमल, हा अन्याय आहे. हा अन्याय आहे. तू जितकं बोलशील कोमल, मी नाचेन. तू जितकं बोलशील मी गाईन. तू जितकं बोलशील मी खाईन. पण मी कविता नाही लिहिणार कोमल. जर तुम्ही कविता नाही लिहिली ना, तर उद्याच्या विंटर पार्टी मध्ये ते मस्त मस्त जेवण असेल ना, त्यातलं तुम्हाला काहीच नाही मिळणार. हे बघ कोमल, हे बघ, आता जर तू इतकं बोलतेस तर मी लिहितो. वचन? हो हो, पक्क वचन, पक्क वचन. थँक्यू हंस, किती गोड आहात तुम्ही. चल मग या गोष्टीवर मला गोड खायला दे. आणते. हा, वेगळंच संकट आहे. मला तर कळतच नाहीये हे काय चाललंय. जेठाभाऊ व्यापारी असून सुद्धा कविता लिहायला तयार झाले. काहीतरी गडबड आहे. मी आता जेठाभाऊंना फोन करून विचारतो की काय प्रकार आहे हा. या कवितेच्या लफड्यात आम्हाला कुठे फसवलंस देवा. हा हातीभाऊ बोला. जेठाभाऊ, ही कविता लिहिण्याची काय भानगड आहे? अरे विचारूच नका हातीभाऊ, ही खूपच मोठी कहाणी आहे. या चक्करमुळे आता आपल्या सगळ्यांना चक्कर येणार आहे. मला तर वाटतं या चक्करच्या चक्रव्यूहातून आता मेहता साहेबच आपल्याला बाहेर काढू शकतील. एक काम करूया, आता आपण सगळे सोडा शॉपवर भेटतोच आहेत. तिथे मेहता साहेबांना आपण सगळे मिळून कोपच्यात घेऊया. हा अंजली, कविता मी तुझ्यासाठी लिहिली होती, तुला ऐकवली होती, तुला वाचायची होती, पण सगळ्यांना ऐकवण्याची काय गरज होती अंजली? सगळ्या बायकांना ऐकवली. आता माझ्या या एका कवितेमुळे सगळ्या पुरुषांना कविता लिहाव्या लागणार आहेत. आणि सगळे मला सोडणार नाहीयेत. सगळे म्हणतील मेहता साहेब हे तुमच्यामुळे झालं. हे बघ, हे बघ, जेठालालचा फोन आला माझ्यासाठी. माहीतच होतं.
हा जेठालाल, काय झालं? काय झालं? पूर्ण कांड करून झाल्यावर भोळे बनून विचारताय काय झालं? अरे तुमच्याच मुळे आम्ही सगळे अडकलोय. आणि मला माहितच होतं की तुझा फोन येणारच आहे. चला आताच्या आता सोडा शॉपवर या. आता नाही येऊ शकत जेठालाल, आता मी व्यस्त आहे, मला लेख लिहायचा आहे, जरा महत्वाचं आहे. अरे काय नाही येऊ शकत, तुम्हाला तर यावंच लागेल. तुमच्यामुळेच तर आम्हा सगळ्यांची हालत झाली आहे. जेठालाल, आता मी येऊन तिथे काय करणार? काय उपयोग आहे माझ्या येण्याचा? तुम्ही या तर खरं, मी तुम्हाला तिथे सगळं सांगतो. तुम्ही या लवकर. चला चप्पल घाला, चला निघा लवकर निघा. ठीक आहे बाबा, येतोय. ओके. तुम्ही कुठे निघालात? सोडा शॉपवर अंजली. कुठे जाणार मी? आता सगळे पुरुष वाट बघतायत माझी तिथे. तू जी चूक केलीस ना अंजली, भरपाई तर मलाच करावी लागणार. जसा मी तिथे जाईन सगळे माझ्या अंगावर येणार. एक मिनिट तारक, काय झालं? जर ते लोक तुम्हाला काहीतरी पढवून किंवा दोस्तीच्या शब्द घालून कविता लिहून घ्यायचा प्रयत्न करतील, तरीही तुम्ही अजिबात लिहू नका. काय बोलतेस तू अंजली? अशी कुठे कविता लिहिली जाते का? कविता भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यांच्या भावना मी कशा व्यक्त करणार? मी कसा लिहू शकेन? ते मला काही माहित नाही. जर तुम्ही त्यांना लिहून दिलं तर तुम्हाला माझी शपथ आहे. अगं बाई, नाही देणार. कविता लिहून नाही देणार. मी फक्त त्यांना भेटायला जातोय, त्यांना धीर द्यायला जातोय. ठीक आहे, मग जा तुम्ही. हॅलो दया वहिनी. हा बोला अंजली वहिनी. हा मी काय म्हणते, सगळे पुरुष सोडा शॉपवर गेले आहेत आणि तारक सुद्धा आत्ताच निघाले. तर तुम्ही महिला मंडळाला घेऊन माझ्या घरी या. ठीक आहे, मी आत्ता सगळ्यांना फोन करते आणि फटाफट तुमच्या घरी पोहोचतो. अरे आरामात या, कारण आज सोडा शॉपवर आपल्या पतिदेवांची चर्चा थोडी लांबणार आहे. एका सोड्याने त्यांचं भागणार नाहीये. बरोबर. येते.